हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मुलांचं पण जे आहे ना, समर वेकेशन चालू झालेलं आहे आणि सचिनला पण आज सुट्टी असल्यामुळे मी जरा लेटच उठले. आणि लेट उठलं की पुढच्या कामांना पण उशीर होतो. आणि ज्याला कोणाला खरंच लवकर उठून कामावरायची सवय आहे ना, ती खरंच चांगली आहे असं मी म्हणेन. कारण मी खूप वेळा प्रयत्न केला की चला सकाळी उठूया, आंघोळ करूया. मुलांच्या स्कूलचा टायमिंग सध्या खूप निवांत असतो, त्याच्यामुळे लवकर उठण्याची कधी गरजच पडली नाही. आणि थोडं लेट जरी उठलं तरी त्यांचं आरामात आवरतं, त्याच्यामुळे एवढी काही घाई नसते. पण जसे ते पुढच्या क्लासमध्ये जातील आणि बसने जर कधी जायची गरज पडली तर त्या केसमध्ये मला लवकर उठण्याची सवय करावीच लागणार आहे. मला तरी आठवते की खूपच कमी वेळा मी लवकर उठलेली असेल, कुठे जायचं असेल किंवा मग घरात काही कार्यक्रम असेल तर त्या केसमध्येच लवकर उठावं लागतं. आणि तसं कितीही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तरी नाहीच होत. म्हणून म्हटलं की सध्या जे चालू आहे ते चालू द्यावं आणि नंतर बघूया पुढे काय होतंय ते. आज पण सचिनला एका ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचं होतं आणि सध्या लग्न, श्राद्ध असे खूप कार्यक्रम असतात आणि ते कार्यक्रम पण अटेंड करावेच लागतात. आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झाले असल्यामुळे मी सध्या तरी त्यांना एकट्यालाच पाठवत असते. कारण मी सोबत गेले की मुलांना सोबत घ्या, मग त्यांचं पाणी सोबत घ्या, असे खूप तामझाम असतात. त्याच्यामुळे बाबा तुम्ही एकटेच जा आणि एकटेच या असं मी त्यांना सांगत असते. समर वेकेशन चालू झाले असल्यामुळे ऑब्व्हियसली माझं एक काम आता वाढलेलं आहे, ते म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट. आणि तसं काय होतं की स्कूलमध्ये जेव्हा ते जातात तेव्हा मी त्यांच्यासाठी टिफिन बनवून देते आणि मग ते त्यांच्या वेळेला स्कूलमध्ये खातात. पण मग आता कसं झालं आहे की सकाळी मी जर लेट उठले तर मग मला तरी चालतं की नाश्ता नाही केला तरी चालेल, पण मग डायरेक्ट जेवण करायला पण खूप उशीर होतो. त्याच्यामुळे एकदा पोटभर नाश्ता मुलांना दिला की मग बाकीचे कामं करायला मी पण मोकळी असते. दीदीला तशी लहानपणापासूनच लवकर उठायची सवय आहे आणि सकाळी उठली की तिचं तिचं काही ना काही खात असते. सध्या तर ती सकाळी उठल्यावर रात्री पाण्यात भिजवलेले बदाम खात असते. त्याच्यानंतर सचिन पण आज उठले होते, त्यांनी स्वतःचा चहा स्वतःच करून पिला होता. तेव्हा त्यांनी तिला दूध दिलं असेल, ते दूध पण तिचं पिऊन झालं होतं. पण दक्ष अजून उठायचा बाकी होता. तसा उठला होता तो, पण गादीवर असाच पडून होता. मग मी तिला म्हटलं चल तू उठली आहे तर त्याला पण उठव आता. आणि ती अगदी लाडाने त्याला उठवत होती आणि तो पण त्याचे लाड करून घेत होता. निसर्गाने खरंच उपजतच मुलींना खूप प्रेमळ आणि मायाळू बनवलेला आहे. आणि त्याच्यामुळे दीदी दक्षूपेक्षा थोडी जास्त समजूतदार आहे. आणि तो पण दीदीला खूप कामं सांगत असतो, हे आण ते आण, पण तरीही ती विदाऊट एनी कंप्लेंट त्याची सगळी कामं ऐकत असते. त्याच्यामुळे मला आणि सचिनला कधी कधी असं वाटतं की दीदी जर याच्यापेक्षा मोठी राहिली असती तर तिने अजूनच चांगलं दक्षला सांभाळलं असतं. मुलांच्या ब्रेकफास्टसाठी मी आज पास्ता म्हणजे मॅक्रोनी जे असतं ना ते बनवायचं ठरवलं होतं. आणि तसं तर मुलांना बाहेरचं खायला द्यायचं मी खूपच कमी केलेलं आहे, जसं की मॅगी, टोमॅटो सॉस. पण मग कधी कधी असं चालतं आणि हे मॅक्रोनी जे आहेत ते घरात होते, म्हटलं चला आज हे बनवून टाकू. मुलं माझी तशी खरंच खूप समजूतदार आहेत आणि त्यांचं जेवढं कौतुक मी करेल तेवढं खरंच खूप कमी आहे. कारण ते कोणत्या गोष्टीसाठी एवढा कधी हट्ट करत नाही. आपण ज्या गोष्टी जशा समजून सांगू तसे ते समजून घेत असतात. आणि त्यांना पास्ता आवडतो, त्याच्यामुळे मी पण त्यांची थोड्याफार प्रमाणात का होईना लाड पुरवण्याचा प्रयत्न करत असते. पास्ता आवडतो म्हणून मी आज त्यांच्यासाठी पास्ता बनवला होता. पण म्हटलं थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूया, जेणेकरून तो पण त्यांच्यासाठी हेल्दी होईल आणि मला पण काही वेगळं खाऊ घातल्याचं रिग्रेट राहणार नाही. म्हणून मी आज जगभरातल्या जेवढ्या पण भाज्या माझ्याकडे होत्या त्या सगळ्या टाकून त्याच्यामध्ये आज तो बनवला होता. आणि बटाटा शक्यतो कधी मॅक्रोनीमध्ये टाकत नाही, पण मी बटाटा पण आज टाकला होता, जेणेकरून तो थोडा हेल्दी होईल. मुलांसाठी मी ब्रेकफास्ट बनवला होता, पण आमच्या दोघांसाठी फक्त चहा बनवला होता. कारण ब्रेकफास्ट करण्याची आमची दोघांची पण काही एवढी इच्छा नव्हती. सचिन आज बाहेर जाणार होते आणि शक्यतो बाहेरूनच जेवण करून येतील, त्याच्यामुळे ते म्हटले की एवढा हेवी ब्रेकफास्ट नको. त्याच्यामुळे आम्ही फक्त चहाच घेतला. आणि 9, 9:15 झाले असतील तेव्हा आमचा चहा आणि ब्रेकफास्ट इथे चाललेला आहे. त्यांचा पण सध्या खूप दात दुखतोय, डॉक्टरला पण दाखवून झालं, शिवाय एकदा एक्सरे पण काढून झाला. पण मागच्या आठवड्यात काही वेळेवर गोळ्या औषधं घेणं झालेच नाही, त्याच्यामुळे कदाचित बरं वाटत नसेल. पण सध्या रेग्युलर औषधं गोळ्या चालू आहेत, बघूया पुढे काय होतं. मुलं ब्रेकफास्ट करत होते तोपर्यंत म्हटलं बेडरूम आवरून घेऊ आणि हे अंथरूण टाकायचं किंवा मग काढायचं जे काम आहे ना ते नेहमी माझ्याकडेच असतं. आणि रोज काय होतं ना, रोज तेच जर काम केलं ना तर खरंच खूप बोर होतं. म्हणून मी सचिनला तरी म्हणत असते की रात्री जरी मी अंथरूण टाकलं तरी सकाळी तुम्ही ते काढत जा. पण मी कितीही बोलले तरी ती ही गोष्ट काही मनावर घेतच नाही. म्हणून म्हटलं चल बाई, तुलाच करायचं आहे तर चल घे आवरून. बेडरूम आवरायला सध्या तरी एवढा काही वेळ लागत नाही, कारण मग जे कपडे नको होते जसे की ब्लँकेट वगैरे ते मी आधी स्वच्छ धुवून ठेवून दिलेले आहेत. त्यामुळे थोडंफार बेडशीट आवरलं आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या तरी बेडरूम स्वच्छ आणि नीटनेटकं दिसायला लागतं. थोडं काही बनवून खायचं म्हटलं की भांड्यांचा ढीगभर पसारा असतो
आणि मग तसेच भांडे जर पडलेले असतील किचनमध्ये तर पुढच्या कामांना पण खूप कंटाळा येतो. मग म्हटलं आधी भांडे घासून घेऊ, कारण सकाळपासून ब्रेकफास्टचे चहाचे सगळे भांडे पडलेले होते आणि भांडे वगैरे घासून घेतले जेणेकरून किचन पुढच्या कामांना क्लीन राहील. सचिनला बाहेर जायचं होतं, ते पण गेले आणि मी मुलांना थोड्या वेळ TV लावून दिला, म्हटलं जेणेकरून माझी घरातली कामं आवरतील. मग मी भांडे घासायला घेतले आणि जरी काही वेगळं बनवून खायचं म्हटलं की भांड्यांचा एवढा मोठा पसारा असतो. म्हटलं किती वेळ पडून द्यायचे आणि किती वेळ यांच्याकडे बघत बसायचं, त्यापेक्षा घासूनच घेऊ, कारण मग किचन पण पुढच्या स्वयंपाकासाठी रिकामं होतं. आणि आता मुलांना सुट्टी चालू आहे तर मुलांचं पण काही ना काही दिवसभर खाणं चालू असतं, त्याच्यामुळे हा पसारा तर होतच असतो. घरात सगळ्यांनाच दही खायला आवडतं, त्याच्यामुळे काल संध्याकाळी दही बनवायला ठेवलं होतं. मस्त असं सेट पण झालं होतं ते, आणि म्हटलं आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ म्हणजे थंड होईल. हां बसा. ओहो कच्ची मज्जा. कसं वाटतंय? म्हणा चला एक अरे पानी में थोड़ी मर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. Didi, which colored car you are having? Blue. Yes. And Dakshu, which colored car you have? Yellow. Okay, say bye. Okay, say bye. Say bye. Bye. Look up and say bye. Bye. Didi, you say bye. Bye. Didi, mother. त्याच्यानंतर जे आहे ना, मी मुलांना पाण्यामध्ये खेळायला बसवून दिलं आणि म्हटलं TV दाखवून तरी यांना किती वेळ दाखवणार. तशी त्यांना आंघोळ घालायचीच होती आणि त्यांना पाणी खेळायला आवडतं, त्याच्यामुळं मला माहीत होतं की अर्धा एक तास तरी ह्याच्यातून काही उठणार नाही, कारण मला ही रॅक क्लीन करायची होती आणि रॅकच्या समोरच बाथरूम आहे. म्हटलं इथून त्यांच्याकडे लक्ष पण राहील आणि माझं काम पण हे जे आहे ते आज आवरून होईल. ही जी रॅक आहे ना, तिच्यावर जरा जास्तच धूळ होते, कारण हा जो दरवाजा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याच्या पलीकडून ड्राय बाल्कनी आहे. तिचा काही जास्त वापर नसल्यामुळे सध्या तरी मी तो दरवाजा बंदच ठेवला आहे, कारण मग पलीकडून रिकामा प्लॉट आहे आणि त्याच्यामुळे खूप धूळ होते. दरवाजा उघडला की जशीच्या तशी धूळ घरात येते, त्याच्यामुळे मी सध्या तरी तो दरवाजा बंदच ठेवलेला आहे आणि त्याचा काही वापर पण नाही आहे ड्राय बाल्कनीचा एवढा. पण मग रॅकवर लायनर किंवा न्यूजपेपर टाकल्यामुळे एवढी जास्त धूळ दिसून येत नाही. पण मग जवळून बघितले ना, जरा जास्तच धूळ दिसत होती. म्हटलं चला हे भांडे आपण रोजच वापरतो, याची पण एकदा क्लिनिंग करून घेऊ. झाडूने आधी सगळी धूळ झटकून वगैरे घेतली आणि पाणी मी लावत नाही या रॅकला, कारण मग आधी पाणी लागून खूप गंजल्यासारखी झाली होती. त्याच्यानंतर मग हिला कलर केला आणि मग आता जर पाणी लावलं तर पुन्हा परत तोच इश्यू येईल. म्हटलं मग कोरड्या कापड्यानेच फक्त झटकून घेतली. आणि बघा एवढे छोटे मोठे भांडे असतात त्या रॅकवर, पण मग रोजच्या वापरातले भांडे असल्यामुळे मला ते क्लीन करून घ्यावंच लागणार होतं. आणि रोजच्या वापरातले भांडे असल्यामुळे ते काही स्पेशली धुवून वगैरे ठेवायची काही गरज नव्हती, फक्त पुसून परत रॅकला लावायचे होते. म्हटलं चला 10-15 मिनटाचं काम आहे ते करून घेऊ, आणि मुलं पण तोपर्यंत खेळत होते, मग वेळच वेळ होता. हे जे लायनर आहेत ना, ते रॅकवर टाकल्यामुळे खरंच खूप फायदा झालेला आहे. खूप इझी पण आहे ते क्लीन करायला. आणि हे लायनर आणि त्याच्यावरून न्यूजपेपर अशी लेअर मी टाकत असते. तसे तर सुकलेलेच भांडे मी रॅकला लावत असते कायम, पण चुकून एखादं ओलं भांडं लावलं गेलं तर ते जे पाणी आहे ते रॅकपर्यंत पोहोचतच नाही, त्याच्यामुळे रॅक पण व्यवस्थित राहते. असे एकानंतर एक सगळे लायनर व्यवस्थित पुसून आणि मग त्याच्यावर न्यूजपेपर टाकून मी रॅकवर ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर काही नाही, भांडे फक्त पुसून ठेवायचं काम होतं, कारण मग रोजच्याच वापरातले भांडे आहेत, त्याच्यामुळे ते काही एवढे खराब नसतात. फक्त थोडीफार धूळ होती, ती व्यवस्थित पुसून मग मी भांडे रॅकला लावून दिले. मुलं तर पाणी खूपच एन्जॉय करत होते. मी त्यांना इथून बघत होते आणि मधून त्यांच्यासोबत बोलत पण होते. त्यांना खेळणे वगैरे दिले होते मी, बॉल वगैरे, त्याच्यामुळे त्यांचं मस्त असं खेळणं चालू होतं. फायनली 10-15 मिनटानंतर रॅक जी आहे ती माझी आवरून झाली आणि बरेच असे भांडे होते ज्यांचा खूपच कमी वापर होता, त्याच्यामुळे मी ते साईडला काढले. म्हटलं जेव्हा लागतील तेव्हा बघू, आणि एवढे एफर्ट्स घेतलेलेच आहेत तर म्हटलं चला आता तुम्हाला रॅक कशी आवरली आहे ते दाखवून देऊ. आणि बघा आवरल्यानंतर इतकं प्रेझेंटेबल दिसतं, आणि अपेक्षा करते की पुढचे 7-8 दिवस तरी हे असंच्या असं राहील. माझी रॅक आवरून होईपर्यंत मुलांनी खूप पाणी खेळलं होतं. अगदी डोक्यापासून पायापर्यंत ते पूर्णपणे ओले झालेले होते. मग मी त्यांना आंघोळ घातली, त्यांचं आवरून दिलं, आणि मला पण आंघोळ करायचीच होती.
पण सध्या काय होतं की खूप छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्यांची भांडणं होत असतात आणि मग सारखी किरकिर चालू असते. म्हटलं कुठेतरी बिझी ठेवायला पाहिजे यांना, म्हणून मी हे मक्याचे जे मुरमुरे आहेत ते त्यांना गरम करून दिले आणि मॉलवरून घेत असते मी हे कायम. संध्याकाळी झोपेतून उठल्यावर किंवा मग कुठे बाहेर जायचं असेल तर त्यांना खायला दिले की त्यांना ते खूप आवडतात. आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. तुपात फक्त गरम करायचे आणि नंतर मीठ मिरची चांगली मिक्स करून द्यायची. एकदम कुरकुरीत लागतात आणि मुलांना पण ते खूप आवडतात. रंगपंचमीच्या वेळी सचिनने मुलांसाठी खूप सारी खेळणी आणली होती. त्याच्यात हे बलून होते, पिचकारी होती, कलर होते. पण तेव्हा दक्षूच्या डोक्याला लागल्यामुळे तेव्हा काही त्यांचं खेळणं झालंच नाही. आणि मी पण हे सगळे खेळणे लपून ठेवलेले होते. कारण मग त्यांनी जर ते बघितले की त्यांना ते पाहिजेच असतात. पण आज नेमके त्याला ड्रॉवरमध्ये हे बलून सापडले आणि तो सकाळपासून घेऊन फिरत होता घरभर आणि विचारत होता याच्यात पाणी भरू का. पण मीच त्याला कशी तरी नादी लावत होते, कारण मग एकदा पाणी खेळायला लागले की पूर्ण घरभर त्यांनी पाणी पाणी केलं असतं. म्हणून पप्पा आले की तुला पाणी भरून देतील असं मी त्याला सांगत होते. गरम तर सध्या खूपच होतं आहे आणि आंघोळीला जायचं होतं पण थोडा कंटाळाच केला मी. फ्रीजमध्ये ताक होतं बनवलेलं, म्हटलं चला ताक घेऊन घेऊ. मुलं बसले होते इथं, मग मी पण थोडा वेळ येऊन बसले इथं आणि मस्त असं ताक एन्जॉय केलं. सचिन असले की ती बऱ्यापैकी मुलांना सांभाळत असतात, पण मग ते आज घरी नव्हते त्याच्यामुळे यांच्याकडे लक्ष द्यायचं मोठं काम आज माझ्याकडेच होतं. अंघोळ झाल्यानंतर लगेच दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली आणि जेवणामध्ये आज स्पेशल काही असं बनवायचं नव्हतं, कारण सचिन पण घरी नव्हते आज जेवायला आणि आमचा पण नाश्ता वगैरे बऱ्यापैकी झालेला होता, त्याच्यामुळे जास्त काही भूक नव्हती. रात्रीचा जो भात उरला होता तोच म्हटलं गरम करू आणि महाप्रसादाचा जसा शिरा असतो तो खायची आज खूप इच्छा होत होती. म्हटलं सोबत तो पण बनवूया, म्हणून जेवणामध्ये फक्त भात आणि शिरा असाच फक्त सिंपल असा मेन्यू होता. महाप्रसादाचा जो शिरा आहे ना, म्हणजे बेसिकली कोणताही शिरा असो तो दीदीला खूप आवडतो. दक्षूचं तसं नाही, त्याला गोड खायला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे त्याने फक्त भातच खाल्ला. आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत दीदी सोफ्यावर अशी झोपी गेली होती. मग मी तिला उठवलं, पण तिला झोपायचं होतं आणि मी उठवलं म्हणून तिची थोडा वेळ किरकिर चालू होती. पण थोड्या वेळाने ती शांत झाली आणि नंतर मस्त तिने पण महाप्रसादाचा शिरा छान पोटभर खाल्ला. मशीनचं काम तर केव्हाच झालं होतं, पण मग कपडे सुकवायचे बाकी होते, कारण सचिन नसल्यामुळे मलाच मुलांकडे लक्ष देण्यात पूर्ण वेळ गेला. आणि म्हटलं जाऊ दे, तसे उन्हाळ्याचे दिवस आहे, कपडे लगेचच सुकतात, मशीनमध्येच ते बऱ्यापैकी सुकून निघलेले असतात, म्हणून म्हटलं सुकतील तेव्हा सुकतील. त्याच्यानंतर दीदीला झोपी घातलं आणि दक्षू काही दुपारी जास्त झोपत नाही. स्कूल असलं की मी त्याला जबरदस्तीने झोपवत असते, पण आता सुट्ट्या लागल्या आहेत, म्हटलं झोपला तर झोपला, नाही तर रात्री झोपेल, कारण मग सकाळी पण लवकर उठण्याची अशी काही घाई नसते, म्हणून म्हटलं निवांत चालू द्या. कपडे सुकवता सुकवता सहज झाडांकडे लक्ष गेलं आणि मागच्या आठवड्यात मी एक तुळस आणून ठेवलेली होती. ती मला कुंडीमध्ये ट्रान्सफर करायची होती. कुंडी पण आहे तशी रिकामी माझ्याकडे, पण मग हे काम विकेंडलाच होत असतं आणि सध्या तर विकेंडला सारखं कुठे ना कुठे जाणं चालू आहे, त्याच्यामुळे हे तुळशीचं काम थोडं मागेच पडलं होतं. म्हटलं आज वेळ आहे तर आज हिला कुंडीमध्ये ट्रान्सफर करूनच घेऊ. इथे जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा माझ्याकडे एक इंडोर प्लांट होतं आणि ते मी काही दिवस घरात ठेवलेलंही होतं, पण ते नंतर खराब झालं आणि मग तेव्हापासून ही कुंडी रिकामीच आहे. म्हटलं ह्याच्यात काही ना काही लावायचंच आहे, तुळस आहे तर तुळसच लावून देऊ. आणि हा माझा लिटल हेल्पर खूप एक्सायटेड होता, त्याला सगळं बघायचं होतं आणि म्हणून तो मोठ्या उत्सुकतेने माझ्याजवळ बसला होता, सगळं बसून बघत होता. Will you please put it in the dustbin? Go, go, go. Will you please put it on the kitchen? हाँ थांबते जा. बरं आता आहे ना.
तर चला, मस्त अशी तुळस जी आहे ती इथे आमची कुंडीमध्ये ट्रान्सफर करून झालेली आहे आणि दक्षिणे पण मला या प्रोसेसमध्ये खूप मोठी हेल्प केली. त्याच्यानंतर ही जी कुंडी आहे मी ती सगळ्या झाडांसोबत बाहेर पोर्चमध्ये नेऊन ठेवली. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले असल्यामुळे झाडांना पण खूप पाणी लागतं, अगदी रोज घातलं तरी नको नाही. त्याच्यामुळे मी तुळशीसोबतच सगळ्याच झाडांना पाणी टाकून दिलं. तर चला, मी जे आहे ते इथे झाडांना मस्त असं पाणी टाकून घेते आणि व्हिडिओचा पण एंड इथेच करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टाटा, बाय बाय अँड टेक केअर.